प्लेयर्स आणि आता कॉइन स्पिन केला जातो. एका बाजूला बियर किंग आहे, ट्रिपल एस आणि ट्रिपल एस म्हणजे YCC पॉवर्स कोल्हापूर हा संघ टॉस जिंकतोय. दादा आपलं धन्यवाद, आपण असं नसावा. नितीन टॉस जिंकलाय, महत्त्वाची मॅच आहे. पहिल्या दिवशी तुम्ही या स्पर्धेत खेळलात, तिथून पुढे आलात, सेमीफायनलमध्ये खेळायचं आहे. टॉस जिंकलाय, सर्वप्रथम निर्णय काय असेल? सर्वप्रथम तर क्षेत्ररक्षण करेन आम्ही, आणि समोर जे रत्नागिरी जिल्ह्यातली चांगली टीम आहे, आमचे मित्रच आहेत सगळे, एकमेकासमोर नेहमी खेळत असतो, तर त्यांना कमीत कमी रोखायचा प्रयत्न करू आपण. साठी तुमचा सगळ्यांचा हात जोडून मना काळजातून स्वागत असा. दुसरा संघ आपल्या समोर अगदी थोड्याच वेळात दिसतलो. पहिलो चेंडू, इनिंगची सुरुवात, सामन्याची सुरुवात. फुलटॉस लॉंगॉनच्या कपळावरसून इली लहर आणि केलो कहर. बिया किंग रत्नागिरी चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार. रिप्ले मध्ये तुमका दिसतली काय चूक होती? अमोल भोसले सारख्या मातब्बर खेळाडू फुलटॉस टाकणा आणि त्यानंतर काय होताला ह्या वेगळा सांगाकच नको. इलेलो आवाज लय काय सांगून गेलो, एक मोठ्या चापटीचा आवाज. वॉरियर्स आणि YCC पॉवर्स कोल्हापूर डी पेक्षा कव्हरच्या कपडावरसून परत एकदा टांगा पलटी, घोडे फरार, डायरेक्ट चंद्रार. रेनी ट्रॉफी ह्यो सलग दुसरो षटकार. दमदार सुरुवात. अमोल भोसले, भोसले ह्या आडनावाचं एक विशेष नाव, कर्तृत्ववान माणसांचं नाव, आणि त्या आडनावाक साजेसा काम मैदानावर अमोल भोसले करताना. डी पेक्षा कव्हरच्या कपडावर त्रिफळ उद्ध्वस्त, खटक्यार बॉट आणि जाग्यार पलटी. एसटीच्या गिअर बॉक्सची आठवण करून देणारो चेंडू, तटक्या पेचून जाणारो. पहिल्या विकेटची सफलता. दत्तप्रसाद सावंत यापूर्वीच्या सामन्यात सलग 4 षटकार मारण्याचा कमाल. या पाण्यान भरलेल्या मैदानावर, जलयुक्त मैदानावर जलसिंगची ही धमाल, कमाल, बेमिसाल. दत्तप्रसादचं त्रिफळ उद्ध्वस्त. ऍक्शन रिप्ले वेगवेगळ्या अँगल मचून तुमच्यासाठी. शेवटच्या क्षणी मनगटाचा वापर केलेलो जलसिंगने. खोलवर टप्प्याचो खेळाडू ज्यांनी स्पर्धेत अर्धशतक आपल्या नावावर केला. मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. डी पेक्षाचो कव्हर, क्षेत्ररक्षकच्या चेंडूच्या खाली हॉलीबॉल स्टाईल मध्ये क्षेत्ररक्षण केलेलो, सिंगल हँडेड ब्लॉक. दुसऱ्या रनचा खणखणीत. रिप्ले मध्ये बघूया, अमोल भोसलेचो फटको इनसाइड आउट. कव्हरची सीमारेषा जवळपास क्लिअर केलेली. शेवटच्या क्षणी वाव वाव फॅक्टर. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. प्रमोदची कमाल स्क्रीनवर तुमका बघूक मिळतली. लाजवाब कामगिरी आपल्या संघासाठी प्रमोदने वाचवलेले गांवर मदार असतली. यो फुलटॉस अमोल भोसलेचो लॉंगॉनच्या कपडावरसून इला मनात आणि गेला दुकानात. बिया किंग रत्नागिरी चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी. एका गड्याच्या मोबदल्यात अवधूतचो चेंडू, बॅकफूट पंच, कव्हरच्या कपडावरसून. डी पेक्षा कव्हरवर आता मात्र प्रमोद फक्त बघित राहतलो. खळ 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 खट्याक. बिया किंग रत्नागिरी चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार. साहिल मदार यापूर्वीचो इतिहास थोडंसं मागे ठेवून या मॅच मध्ये साहिल मदार आणि त्या दुखापतीतून सावरण्यासाठी, त्या दुखापतीवर लावणारा मलम काय होता आणि त्या दुखापतीसाठी लागणारा मलम खायच्या मेडिकल मध्ये मिळणार नाही, जा साहिलने लावला आपल्या दुखापतीवर, आपल्या कानावर. आणि दुसऱ्या बाजून अवधूत पाटीलच्या पाठीवर दिलेलो ह्यो पाठभर षटकाराचो वळ. बिया किंग रत्नागिरी चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार. धावसंख्या 38 रन्सावर, 3 ओव्हरींची सांगता. शेवटच्या ओव्हरीचो खेळ. शेवटच्या ओव्हरीत अविनाश भोसले पहिल्या चेंडूवर लांब लांब लांब. रत्नागिरी चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार. खोलवर टप्प्याच्या चेंडूची अमोल जणू काय वाटच बघत होतो. लांब पर्यंत पोहोचवलेलो चेंडू, बऱ्याच कालावधीनंतर दिसलेलो एक षटकार. धावसंख्या घाऊक स्वरूपात वधारताना परत एक अँगल मिड विकेटच्या दिशेने पोहोचणार आहे या षटकारासाठी. 48 ही धावसंख्या. क्रीजच्या कोणाचा वापर करण्याचा प्रयत्न. ऑफस्टम्पच्या थोडंसं बाहेर चेंडूचो टप्पो. अविनाशने केलेलो बॅकलिफ्टचा वापर. दुसरो चेंडू आशिषचो आणि दुसऱ्या चेंडूवर परत एकदा अमोल. रत्नागिरी चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार. धावसंख्या 54, 54. शेवटच्या ओव्हर मध्ये आशिषच्या गोलंदाजीवर अक्षरशः तेल काढण्याचा विचार केलेला असा अमोल भोसलेन.
आमच्या कोकणात नारळ ह्या प्रमुख अन्न. 1 रन, धावसंख्या 55. अमोल भोसलेसाठी परत एक खोलवर टप्प्याचा चेंडू. लांब खूप लांब. 50 तुम्ही बघितला. साहिल मदारचे 2, आकाश सकपाळ 1, सुमित पवार 1, सोहेल शेख 1. 6व्या क्रमांकावर येण्यासाठी अमोल भोसले तुका 7 रन्सांची फक्त गरज. सलग 3 षटकार अमोल भोसले तुमका स्क्रीनवर दिसतलो. 2 खिरापत बॉलिंग मार्कवर आशुतोष कडसून. 3 षटकारानंतर फसलेलो फटको बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेन. फिल्डर चेंडूच्या खाली वड्यात येऊन पडलेलो चेंडू. अमोल भोसलेची खेळी झाली. आउटच्या दिशेने कॅमेराकडे बॅट उंचावून दाखवचे. टाळ्या वाजव या अमोलसाठी, अमोलच्या या दर्जेदार कामगिरीसाठी. कोल्हापुरी तांबड्या रश्या समोर रत्नागिरीचा तिखला सुद्धा किती तिखट. 60 रन्सावर आणि इल्याच पार्थ गांधी. त्याची सुरुवात हावको, रावकांडो, कुम्यो आणि घुडुम मातारी. रणटुळाची कंटुळा ह्याचा आडनाव फक्त गांधी असा. ह्यो दुसरो गाल कधीच पुढे करूचो नाही. ह्यो 70 रन्सांची गरज समरी तुमच्यासाठी. अमोल भोसले सलाम. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिलाच बॉल भन्नाट वेगाने टाकला गेले. पार्थ गांधीच्या हातामध्ये चेंडू येते. पहिले 4 बॉलवर फक्त 3 आहेत. आडव्या बॅटने पूल केलाय. स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल. पहा बॉलने सीमारेषा गाठल्याने अंपायर सिग्नल येतोय. पहिला चौकार. याच फटक्यांची अपेक्षा. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. वेगाने बॅट फिरवली. बॅटचा स्विंग. एखादा योद्धा रणांगणामध्ये लढत असताना ज्या पद्धतीने तलवार फिरवतो अगदी तशी तलवार फिरवली. चौकार बसून वरतीचा प्रवास करावा लागेल. उडवलाय बॉल. स्टँड अँड डिलिव्हर. तांबडा पांढरा रस्सा. रिप्ले मध्ये पहा. परफेक्ट पोझिशन मध्ये आला. त्यानंतर ताकद झोकली. बॅटचा स्विंग पहा. फक्त बॉल कडे पाहिलं कारण निश्चित झालं होतं. उडवलाय लांब लांब आणि लांब. चढवलाय दत्त प्रसाद वर. आणखीन एक षटकार. पोचलाय. पुढचा बॉल फ्री हिटचा बॉल. ऑन साइडला लॉब केलाय. भरपूर एलिव्हेशन. बॉल हवेत. प्ले डाऊन दी बॉल. आणि ते पहा हा बॉल 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये पडलाय. झेलची संधी होती पण तो अंदाज चुकलाय. मग त्याने पूर्ण केल्या. रिप्ले मध्ये पहा. चांगला चेंडू. फ्री हिटचा बॉल होता. ऑन साइडला उडवला आणि खरं तर झेलची संधी नव्हती कारण फ्री हिटचा बॉल होता. तिथे 2 धावा घेतल्या गेल्या. साहिल मदार आणि सफवान बारगीरला बहुधा तिथे देखील पाहावं लागेल. यावेळी फटका हवेत. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक बॉल खाली धावलाय. पकडला जाईल का झेल. इथे झेल निसटलाय. खराब क्षेत्ररक्षण. सागर कांबळेने झेल सोडलाय. 1 धाव इथे प्राप्त होईल. रिप्ले मध्ये पहा. सफवानचा हा चेंडू गुल्ले स्पॉटवर टप्पा टाकला. तिथून ऑन साइडला लॉफ्ट करायचा होता. फटका चांगला जुळला नव्हता आणि त्यानंतर सागर कांबळेने प्रयत्न चांगला केला पण तो अखेर बॉल हातातून स्ट्रायकिंग गेला. नितीनसाठी हा बॉल. भरपूर वेगाने खेळण्याचा प्रयत्न. अखेर बॅट हातातून निसटली आहे. याच्याच जोरावर विचार करावा लागेल. 1 धाव ते धावून पूर्ण केली आणि एका धावेबरोबर रिप्ले मध्ये पहा. अक्षरशः बॅट हातातून निसटली. 15 बॉलमध्ये 36 धावांची गरज. हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटच्या बॉलवर नितीन माटुंगेच्या हातातून बॅट अक्षरशः निसटली. आता स्ट्रायकिंग एंडला संदीप मखवाना पोहोचलाय. सफवान या षटकात यार. सागर स्ट्रायकिंग एंडला. संदीप उडवलाय बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने. यावेळेला टायमिंग जुळलंय असं वाटतंय. हो इथे टायमिंग जुळलंय. येतोय षटकार. लेट पण थेट. आपल्या टप्प्यात आल्यावर कार्यक्रम कसा करायचा हे संदीपने दाखवलंय. 6 धावा मिळत आहेत. ओव्हर नंबर 4 मॅजिकल षटकामध्ये 1 षटकार आलाय. 16 धावा बनवल्या गेल्या तर +5 होतील. संदीप मकवानाने समोरच्या दिशेने बॉल उडवलाय. स्टँड अँड डिस्पॅच. परफेक्ट पोझिशन. डाऊन दी ग्राउंड. पाठवलाय बॉल. षटकार का होईना अखेर संदीप मकवानाने गिअर शिफ्ट केलाय. तो ड्रायव्हिंग सीटवर आलाय. कोल्हापूर मधून तो निघाला. मलकापूर मध्ये आल्यानंतर त्याने खडका रस्त्याचा प्रवास केला. तिथे गाडी थोडीशी स्लो चालवली आणि आता तो चांगल्या रस्त्यावर आलाय. धावसंख्येला आकार मिळतो. 48 धावा स्कोर कार्डवर. 7 बॉल मध्ये 21 धावांची गरज. हा चेंडू भवितव्य ठरवेल. आतला बॉल. पारचा पहिला बॉल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न.
चिपळूणची स्पर्धा गाजवली, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिला, तिथून रत्नागिरी दाखल झाला, रत्नागिरीतल्या स्पर्धा गाजवल्या. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, अगदी बॉल खाली राहिला. पार्थ गांधीचा पुढचा चेंडू, आणखी एक लेन बॉल पाहायला मिळाला. इथे स्ट्रॉंग अपील आणि पंचांकडे षटकाराने एक चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. नवीन फलंदाज मैदानामध्ये जाईल. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, बॅट जोरदार फिरवली गेली, बॅटची कड या बॉलने घेतली आणि त्यानंतर यष्टीरक्षकाने हा झेल टिपला आणि त्यानंतर आपण पाहिलं तरी ते फलंदाज नितीन माटुंगे या खेळाडूने प्रभावित केलंय. फुल टॉस वर फुल टोल वसूल केलाय. अवधूतच्या बॅट मधून हा षटकार आलाय, परंतु आता थोडासा उशीर झालाय. नटराज मुद्रामध्ये हा फटका सजवला. बॉल समोरच्या दिशेने शेवट गोड केला गेलाय, परंतु या सेकंड सेमीफायनल मध्ये विजय संपादन केला रत्नागिरी वॉरियर्सने आणि फायनलचं तिकीट संघाला घेऊन आपण मंचाच्या समोर या. तर इथे आपण पाहतोय अभिजय हा दुसऱ्या डावाचा लेख